मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनहरी. मी वैष्णव सेवा संघाचा संस्थापक श्री हरिभक्तपरायण विनायक महाराज शास्त्री. आज मी तुम्हाला यात्रेसंबंधाने काही माहिती देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. वैष्णव सेवा संघ गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक सांस्कृतिक कार्य करत आहे आणि ह्या कार्यांपैकी एक महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे असं आहे की मध्यमवर्गीय समाजातील आपल्या सर्व भगवत भक्तांना भारतातल्या विभिन्न ठिकाणी पर्यटन स्थळ असतील किंवा आध्यात्मिक स्थळ असतील त्या स्थळांना भेट देऊन आपल्या जीवनामधील काही अविस्मरणीय क्षण संचित करण्यासाठी एक संधी मिळावी आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आपण काही ना नफा ना तोटा या तत्वावर काही यात्रा काढत आहोत. यामध्ये 2022 मध्ये वृंदावन यात्रा काढली होती. ती 5100 या रुपयामध्ये सर्व खर्चासहित होती. त्यामध्ये 130 भाविकांनी सहभाग घेतला. त्यानंतर आपण कन्याकुमारी, रामेश्वरम, मदुराई, केरळ अशी यात्रा काढली होती. अवघ्या 7,500 मध्ये काढली होती आणि त्यामध्ये सुद्धा 235 प्रवासी होते. त्यानंतर पाठीमागच्या कालावधीमध्ये चित्रकूट, प्रयागराज, अयोध्या, काशी ही सुद्धा यात्रा पाठीमागच्या श्रावण महिन्यामध्ये काढली होती. तिचे सुद्धा सेवा मूल्य 7,500 रुपये होतं आणि त्यामध्ये सुद्धा 200 माणसं प्रवासी या यात्रेमध्ये होते. आता आपण ज्या यात्रेसंबंधाने चर्चा करणार आहोत ती यात्रा आहे द्वारकाधाम. तर सर्वप्रथम सांगायला तुम्हाला आवडेल की द्वारकाधाम ही यात्रा ही चतुर्यात्रेचं प्रथम चरण आहे. भारतामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये जी 4 मुख्यतम तीर्थयात्रा सांगितलेल्या आहेत, 4 मुख्यतम धाम सांगितलेले आहेत. त्या धामांना आपण दर्शनासाठी जाणार आहोत आणि ते दर्शन किंवा ती तीर्थयात्रा सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सर्व खर्चात कशी होईल याकरिता वैष्णव सेवा संघ रात्रंदिवस तळमळ करत आहे. आणि म्हणूनच ज्या यात्रेला साधारण 5,000 रुपये खर्च येतो ती यात्रा 2,500, 10,000 खर्च येतो ती 5,000, 20,000 खर्च येतो ती 10,000, अशा 50% फरकाने आपण ही यात्रा करणार आहोत. त्यामध्ये कसल्याही प्रकारचा रेल्वे रिझर्वेशन मध्ये सिटिंग सगळी रेल्वे रिझर्वेशन स्लीपर असणार आहेत. कसल्याही प्रकारच्या बसमध्ये ॲडजस्टमेंट नसणार आहे. बसची व्यवस्था तुम्हाला सुद्धा लक्झरी बसेस अवेलेबल होणार आहेत. जेवण सुद्धा कमर्शियल नॉन कमर्शियल कोणतीही यात्रा जरी असली तरी महाराष्ट्रीयन पद्धतीच्या आचार्यांनी बनवलेलं महाराष्ट्रीयन चवीचं जेवण तुम्हाला डाळ भात पोळी भाकरी अशा पद्धतीचं तुम्हाला हे मिळत असतं. या आधीही मिळालेलं आहे, या पुढेही मिळेल. यात्रेची किंमत काही असो, यात्रेची सेवा मूल्य काही असो, यात्रा कमर्शियल असो नॉन कमर्शियल असो, सेवाभावी वृत्तीने केलेली असो, कोणत्याही तत्वावर केलेल्या यात्रेमध्ये भोजनामध्ये तडजोड केली जात नाही. कमर्शियल यात्रेमध्ये किंबहुना सेवाभावी ना नफा ना तोटा या तत्वावर केलेल्या यात्रेमध्ये फरक फक्त एवढाच असतो की त्यामध्ये राहण्याची जी सोय असते ती सोय हॉलमध्ये केली जाते. कारण यात्रेकरूंची संख्या साधारण जास्त असते. 100-200 प्रवासी यात्रेकरू असल्यामुळे एवढ्यांना रूम देणं शक्य होत नाही. एवढ्या रूम असणारे अवेलेबल असणारे आश्रम सुद्धा आपल्याला उपलब्ध होत नाही. आणि म्हणून एक 25 माणसाचे, 20 माणसाचे, 30 माणसाचे हॉल आपण घेतो जेणेकरून त्यांच्या राहण्याची व्यवस्था व्यवस्थित होईल. त्यामध्ये ते सुद्धा तुम्हाला गाद्यांची व्यवस्था केलेली असते. गादी तुम्हाला मिळते. वॉशरूमला टॉयलेटला जागा व्यवस्थित असते, साफ स्वच्छ, आणि तिथलं लोकेशन पाहून आपण ते सगळं करत असतो. आता ही जी 4 धामांपैकी ही पहिल्या चरणातली यात्रा आहे. याच्यानंतर जी यात्रा होणारी पहिली जी यात्रा आहे ती आता ही आहे. त्या पहिल्या चरणातली यात्रा आहे. हिच्या आहेत सेवाभावी मूल्य 5,100 रुपये. याच्यामध्ये तुम्हाला जाण्या येण्याचं स्लीपर कोच रेल्वे तिकीट मिळणार आहे. नागेश्वर टू द्वारका, सोमनाथ टू द्वारका, बेट द्वारका टू द्वारका, रुक्मिणी मंदिर आदीची परिसर आहे. पोरबंदर असेल,
हरसिद्धी माता मंदिर असेल, या सगळ्यांकडे जाण्यासाठी बसची व्यवस्था त्यामध्ये इन्क्लूड आहे. त्याच्यानंतर सकाळी चहा नाश्ता, दुपारचं भोजन, संध्याकाळचं भोजन ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. आणि राहण्याची व्यवस्था सांगितल्या पद्धतीने 25-30 मॅक्सिमम, खूप जास्त असेल तर 50 माणसाची व्यवस्था एका हॉलमध्ये असते. असे हॉल आपण टाळतो, जेणेकरून कमी जागेचे हॉल असतील, गोंधळ कमी होईल आणि लोकांना यात्रेचा प्रवासाचा जो थकवा आहे तो झोपेच्या द्वारे चांगली झोप मिळेल, गडबड गडबड गोंधळ नाही होणार याची काळजी घ्यायची आहे. तर पहिल्या चरणातली ही यात्रा आहे. दुसरं चरण काय आहे? दुसरं चरण जगन्नाथपुरी, भुवनेश्वर आणि कोणार्क आहे. तिसऱ्या चरणातली जी यात्रा आहे त्यामध्ये केरळ, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुराई. आणि चौथ्या चरणातली सर्व प्रसिद्ध, सर्वव्यापी, सर्वात मोठी, सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यांना परवडण्यासारखी मुख्यतम असणारा भगवान बादरायण ऋषींचं निवासस्थान बद्रीनाथ, अर्थात केदारनाथ बद्रीनाथ यात्रा असणार आहे. प्रत्येक यात्रेमध्ये एक यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या यात्रेपर्यंत 5 महिन्याचं अंतर असेल. ही जी यात्रा आहे ही 4 चरणामध्ये यात्रा आहे. चारोधाम यात्रा आहे. त्याच्यातलं पहिलं धाम द्वारका आहे, दुसरं धाम जगन्नाथपुरी, तिसरं धाम रामेश्वर आणि चौथं धाम बद्रीनाथ, असे 4 धामांमध्ये ही यात्रा आहे. आता मुळात आत्ता ह्या ठिकाणी मी तुमच्या समोर जे उपस्थित आहे, मी वेगळ्या कामासाठी उपस्थित आहे. वेगळं काय असावं? वेगळं हे असावं की यात्रेमध्ये काय समाविष्ट बाबी आहेत हे तुम्हाला मी याआधी सांगितलेलं आहे. यात्रेचं मूल्य काय असणार आहे, आपला प्रवास कसा असणार आहे, त्यासाठी आपण एक संभावित वेळापत्रक सुद्धा जारी केलंय. वास्तविक संभावित वेळापत्रक त्यालाच म्हणतात जे संभाव्य असतं, ज्याच्यामध्ये 60-70% भाग यथाविधी असतो आणि 20% आपल्याला नाईलाजाने तो ठेवावा लागतो. आता 20% संभावित म्हणजे त्याच्यामध्ये सुधारण्याची गुंजाईश असते, शक्यता असते. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की संभावित वेळापत्रक म्हणजे काय? त्या ठिकाणी जाण्याकरता आपण जे रेल्वेची जी तारीख टाकलेली आहे, त्या तारखेमध्ये रेल्वेचं जे रिझर्वेशन आहे प्रत्येक व्यक्तीला सगळ्यांना मिळावं, याकरिता आपण एक तारीख टाकली खरी, पण त्याच तारखेला सगळं तिकीट होतील याची गॅरंटी नसते. कधी कधी आयोजकाला त्या तारखेचे 2-4 दिवस आधी किंवा 2-4 दिवस नंतर असं नियोजन केलं जातं, म्हणून ती संभावित तारीख आहे. संभावित तारीख आहे. असू द्या. मी तुम्हाला यात्रेमध्ये गैरसोय होऊ नये म्हणून आपण दरवेळी आपण यात्रेच्या 1 महिना आधी मीटिंग घेत असतो आणि मीटिंगमध्ये सर्व काही विदित करत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे यात्रेमध्ये येणारे 50% भाविक जुनेच आहेत. 50 म्हणण्यापेक्षा 60-70% भाविक जुनेच आहेत. 31% भाविक नवीन आहेत. आणि म्हणून प्रत्येक यात्रेला आपण जी टर्म्स अँड कंडिशन म्हणजे नियम व अटी टाकत असतो, त्या अटी मी थोड्याशा या ठिकाणी समजावून सांगणार आहे आणि त्यासाठी मी तुमच्या समोर उपस्थित आहे. बरं, ह्या ज्या अटी आहेत त्या अटी फक्त ह्या यात्रेपुरता किंबहुना वैष्णव सेवा संघाकरता मर्यादित नसून तुम्ही जेव्हा कधीही कोणत्याही महाराजांबरोबर, कोणत्याही संस्थेबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही यात्रेला जाणार, त्या ठिकाणी तुम्हाला या जर अटी माहिती असतील तर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. किंबहुना या ज्या नियम अटी आहेत त्या सार्वत्रिक आहेत. हे यात्रेकरूंचं एक संविधान आहे आणि प्रत्येक आयोजक हे संविधान पाळत असतो. मग ते काय नियम आहेत, काय अटी आहेत, ह्या जर तुम्हाला वेळेच्या आधी कळाल्या तर तुम्हाला प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. आणि जर त्या नियम अटींमध्ये आपण बसत नसेल तर वेळेच्या आधी आपण माघार घेऊ शक्य होईल, जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही, वेळेचं नुकसान होणार नाही आणि भावी होणारी जी तुम्हाला होणारा त्रास आणि आयोजकांना होणारा त्रास, या दोघांना त्रासापासून वाचण्यासाठी आपण या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन म्हणजे हे जे नियम व अटींचं हे सत्र आहे, हे 8-10 अटी व नियम आहेत ज्या मी तुम्हाला या ठिकाणी वाचून पण सांगणार आहे आणि त्याचं विश्लेषण पण करणार आहे. पहिली जी अट आहे ती अट आहे यात्रेमध्ये रिक्षा, बोट, घोडा, मंदिर प्रवेश, तिकीट, पर्यटन स्थळांची तिकिटे हा खर्च स्वतः करावा लागेल. कोणत्याही यात्रेमध्ये गेलं, तुम्ही कितीही मूल्य जरी भरलेलं असलं
तरी हा नियम प्रत्येक यात्रेकरूंना सारखा असतो. कोणत्याही यात्रेकरूंबरोबर, कोणत्याही आयोजकांबरोबर जा. आयोजक बदली होऊ शकतात, पण नियम बदली होऊ शकत नाही. आता ते काय आहे, हे जराशी मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिली अट अशी आहे, की जर तुम्हाला रिक्षा करावी लागली, बोट करावी लागली, घोडा करावा लागला किंवा पर्यटन स्थळं लागली, ज्या ठिकाणी तुम्हाला रीतसर तिकीट दिली जाईल, हा खर्च ज्याचा त्याचा करावा लागेल. कुठेही असो, कोणत्याही यात्रेमध्ये असो. कारण आयोजक हे करू शकत नाही. कल्पना करा 200 माणसं आहेत. 200 माणसांना लागणार 25 ते 30 रिक्षा आणि 25 ते 30 रिक्षा लागल्यानंतर त्या एका लाईनीत कधीच चालणार नाही. कोणी मंदिराच्या पश्चिम गेटला रिक्षा लावणार, कोणी मंदिराच्या पूर्व गेटला रिक्षा लावणार आणि या अफरी-तफरीमध्ये तो आयोजक प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्या रिक्षाला पेमेंट करू शकणार नाही आणि म्हणून रिक्षा असो, घोडा असो, बोट असो, याचा जो खर्च आहे व्यक्तिगत ज्याने त्याने करावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, की रेल्वे प्रवासामध्ये भोजनाची व्यवस्था ज्याची त्याची असेल. हीच यात्रा नाही, तुम्ही कोणत्याही यात्रेबरोबर जा, कोणत्याही कंपनी बरोबर जा, रेल्वेमध्ये तुम्हाला आहार स्वतःच बरोबर घेऊन जावा लागतो. त्याचं कारण असं आहे, मुळात रेल्वेमध्ये पैसे देऊन तुम्हाला आहार देऊ शकतो. ते चार्जेस शेवटी यात्रेकरूंनाच द्यायचे असतात. पण आपण वैष्णव आहोत आणि तीर्थयात्रेच्या उद्दिष्टाने आपण ज्यावेळेस बाहेर पडतो, त्यावेळेस रेल्वेमध्ये ज्या पद्धतीचं, ज्या स्वच्छतेचं किंबहुना शुचितेचं पालन करायला हवंय, ते कोणतंही पालन न केल्यामुळं तो आहार, रेल्वेतील आहार, आलं लक्षात, तो सकसही नसतो आणि शुद्धही नसतो. आणि म्हणून आपण जी घरात बनवलेली भाजी, भाकर, दशम्या असतात, त्याच प्रवासात खाल्लेल्या चांगल्या असतात. काही फळं खावी. रेल्वेमध्ये तुम्ही कधीही निघालात तर स्वतःचा आहार बरोबर घ्यावा. तो कोणत्याच आयोजकाकडे नसतो. म्हणून कधीही कोणत्याही यात्रेला तुम्ही बरोबरही जाल, त्यावेळेस रेल्वेमध्ये लागणारा, प्रवासामध्ये लागणारा जो आहार आहे, तुम्हाला बरोबर घ्यावा लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे अशी, की रेल्वेमध्ये आयोजकाचं काम असं आहे, की तुम्ही आयोजकांना नावं दिलेली आहेत, वय दिलेलं आहे. आधार कार्ड प्रमाणे ते दिलेलं आहे आणि आयोजकाचं काम आहे तुमच्या नावाचा आणि तुमच्या वयाच्या अनुसार तुमचं रेल्वे तिकीट काढणं. पण कधी लक्षात घ्या, आयोजक फार फार तर काय करू शकतो, रेल्वेमध्ये फार फार तर रेल्वेचा जो फॉर्म आहे, हा जो रेल्वेचा फॉर्म आहे तुम्ही पाहू शकता. आलं लक्षात? हा फॉर्म मध्ये एका एका फॉर्म मध्ये 6 तिकीट असतात आणि तो फॉर्म त्या पद्धतीने तो भरून रेल्वेकडे अनुरोध, ज्याला आपण म्हणतो, विनंती करू शकतो, की दादा रे, आम्ही इथून ते इथपर्यंत प्रवास करणार आहोत आणि तुम्ही कृपया करून आम्हाला ही तिकिटे द्या. त्याच्यामध्ये काही जर सीनियर सिटीजन असतील तर बाबा, ही माणसं 65 वर्षाच्या पुढे आहे, 60 वर्षाच्या पुढे आहेत, यांना लोअर बर्थ द्या, म्हणजे खालचं सीट द्या. ही विनंती करणं आयोजकाच्या हातामध्ये असतं. पण रेल्वेचं जे सॉफ्टवेअर आहे किंवा रेल्वेचं जे सगळं तिकीट करणार जे नियंत्रण जे असतं, ते महाराजांच्या हाती नसतं. रेल्वे आपापल्या पद्धतीने जागेची अवेलेबिलिटी, जागेची उपलब्धता आणि तुमचं वय आणि ते सगळं पाहून ती तिकीट देत असते आणि जे तिकीट तुम्हाला रेल्वेने दिलेलं आहे, त्याच तिकिटावर तुम्ही बसणं हे अपेक्षित असतं. तुम्ही त्या व्यतिरिक्त महाराजांना किंवा आयोजकांना किंवा इतर कुणालाही सांगाल, की आम्हाला लोअर बर्थ पाहिजे, मला मिडल पाहिजे, मला अपर पाहिजे, तर ह्या बाबतीमध्ये आयोजक तुमची मदत करू शकणार नाही. म्हणजेच काय, साधं सोपं सरळ सुटसुटीत उत्तर असं आहे, रेल्वेने दिलेल्या तिकिटावर तुम्हाला प्रवास करावा लागेल, अन्यथा तुम्ही आपापसामध्ये ऍडजस्टमेंट करून, दादा तुम्ही वरती जा, मला वरती जाणं शक्य होणार नाही, मी खाली थांबते, अशा आपापसातल्या समंजसपणाने ते तुम्हाला प्रवास करायचा आहे. आयोजकांना सांगितल्या पद्धतीने आयोजक तुमचं तिकीट काढतील, रेल्वे तिकीट तुमची काढतील आणि
तुमच्या हातात ती रेल्वे तिकीट दिली जातील. त्यानंतर तुम्हाला रेल्वेची बोगी, रेल्वेचा गाडी नंबर, रेल्वेचं नाव, रेल्वेची बोगी, रेल्वेचं सीट हे सगळं नावासहित तुम्हाला पोहोचलं जाईल कमीत कमी 15 दिवस आधी. आणि त्यानुसार तुम्ही प्रवास करणार. एखाद्याला बाबा बहुधा लोकांचा असा आग्रह असतो, की माझी बहीण इथे आली आहे आणि माझा भाऊ जो आहे तो पुढच्या डब्यात आहे. माझी मावशी आहे ती त्याच्या पुढच्या डब्यात आहे. तर सज्जनाहो, हे कसं कळणार? प्रत्येक माणसाला असं वाटत असतं, की सगळी माणसं आपल्या जवळच असावी. पण ते शक्य होत नाही हे जीवनाचं सत्य आहे. कधी ती जवळ योगायोगाने येतील सुद्धा, कधी योगायोगाने ते दुसऱ्या डब्यात जातील. आता साधारण मुंबई टू वेरावल किंवा मुंबई टू द्वारका हा प्रवास करत असताना रेल्वेमध्ये 150 बोगी उपलब्ध आहेत. 150 तिकीट उपलब्ध आहेत. आता कोणत्याही बोगीमध्ये तुमचं तिकीट झालं, तरी त्या बोगीमध्ये किमान 30-35 माणसं आपल्या ग्रुपचे आहेत, आपल्या यात्रेबरोबरचे आहेत, याची जाणीव ठेवायची. आलं लक्षात? त्यामुळं कुणीही असा आग्रह करायचा नाही, की ही माझी काकी आहे, ही माझी आणि ही माझी शेजारी शीट आली नाही. त्याला आयोजक काहीच करू शकत नाही. आयोजकाचं काम असं आहे, की तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तो 100% देणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, की यात्रेमध्ये सांगितल्या पद्धतीने 200 प्रवासी आहेत आणि स्लीपरचा जो कोटा आहे यात्रेचा इथे 135 जणांचा कोटा आहे. याचा अर्थच काय की 135 जणांचा स्लीपरचा कोटा आहे आणि 135 जणांचा एसीचा कोटा आहे. तर मी आत्ताच तुम्हाला विनंती करतो, भगवंतांनी ज्यांच्याकडे सामर्थ्य दिलेलं आहे, आपल्या सेवेसाठी, आपल्याला आवश्यकतेसाठी जर तुम्ही काही व्यक्तींनी एसी मध्ये तुम्ही तिकीट जर काढली, मुळात म्हणजे आज गुजरातच्या यात्रेमध्ये एरवी कुठेही तुम्ही तिकीट काढता एसी मध्ये, तर साधारण सरळ सरळ ₹3000 त्याचा काय होतो चार्ज वाढत असतो. आलं लक्षात? पण गुजरातची यात्रा असल्यामुळे याच्यामध्ये फार काही खर्च वाढणार नाही. एसी मध्ये तुम्ही तिकीट केलं तर मॅक्सिमम ₹1700-1800 तुमचे एजंट चार्ज धरून वाढतील. पण त्याच्यात फायदा असा होईल, की तुम्हाला जर लोअर बर्थ पाहिजे असेल, खालचं सीट पाहिजे असेल, तेही तुम्हाला मिळेल आणि तुमचा प्रवास सुखकर होईल. कारण एसीमध्ये कसल्याही प्रकारचा गोंधळ नसतो, कोणी विकणारे येत नाहीत. तुम्हाला झोपण्यासाठी लागणारी चादर असेल, उशी असेल, पांघरायला लागणारी ब्लँकेट असेल, हे सगळं एसीच्या कंपार्टमेंटमध्ये तुम्हाला मिळेल. आता एसीमध्ये जे 3 स्टार एसी आहे, 3 टायर एसी आहे, त्या एसीची कल्पना सांगतोय. कारण तिचं तिकीट फार फार तर एक ₹1350 तिकीट आहे. वन साइड. आलं लक्षात? अर्थातच त्याच्या स्लीपरचे चार्जेस कट होणार आहेत. आलं लक्षात? एसीचे जे चार्जेस वाढलेले तेवढेच तुम्हाला द्यावे लागणार आहेत. तर मी विनंती करेल, की ज्यांना सामर्थ्य असेल कृपया करून आताच तुम्ही काय करा, की बाबा ही आमची नावं आहेत. ही आमची एसीमध्ये करा आणि त्याच्यात जर कोणाचं असेल, की बाबा आम्हाला याला लोअर बर्थमध्ये द्या, तर आम्ही तिथे टाकून देऊ, की बाबा एसीच्या तिकिटामध्ये यांना लोअर बर्थ द्या. कारण तिथं ते शक्य होणार आहे. कारण 135 माणसांच्या एसीच्या ग्रुपमध्ये मॅक्सिमम आत्तापर्यंत एसीसाठी आमच्याकडं फक्त 12 ते 14 जणांची नावं आलेली आहेत. म्हणजे जास्तीत जास्त लोक किमान एक 50 जणांचा ग्रुप जर एसी मध्ये गेला तर 150 स्लीपर कोच प्रवासी आणि 50 एसीचे प्रवासी असे सगळे प्रवासी एकाच ट्रेनमध्ये एकाच दिवशी प्रवास करायला आपल्याला मिळेल. आणि जर असं नाही केलं तर व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील आणि मग आपल्याला एक एक ग्रुप 50 माणसांचा किंवा 70 माणसांचा वेगळ्या ट्रेनमध्ये ते तिकीट करावं लागेल, जेणेकरून तो प्रवास व्हावा. कारण कोणत्याच ट्रेनमध्ये एवढा मोठा कोटा नसतो. आमचं सुदैव चांगलं, की पाठीमागच्या केरळ, कन्याकुमारी, मदुराई, रामेश्वरम यात्रेमध्ये आम्हाला एकाच ट्रेनमध्ये जाता येता तिकीट झालं. सुदैवाने होऊही शकतं. कारण ओपनची जी तिकीट आहे ती 135 आहे. त्याच्यामध्ये काही सीनियर सिटिझनची तिकीटं असतात, काही लेडीज कोटा असतो आणि अशी साधारण 150-200 ची तिकीटं तिथं स्वतंत्र असतात. मी त्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी काही जे निर्णय लागणार आहेत, ते मी घेईन. माझे सहकारी असणारे डुमरे महाराज असतील किंवा खोले महाराज असतील किंवा आमच्या तुळसाबाई मोरे असतील, आशाताई मगदुम असतील, महादेव मगदुम असतील, गावडे पाटील असतील, टोपाना पाटील असतील आणि कोल्हापूर असेल किंवा इतरही विभागातली जी काही जुनी मंडळी आहेत, आमचे सज्जाडदादा आहेत, अनेक मंडळी आहेत. आता हे सगळ्यांची नावं घेणं शक्य नाहीये.
तर दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, कधी कधी हजारात एखाद्या वेळेस अशी घटना होते की रेल्वे कॅन्सल होते. तर सज्जन हो, याची संभावना किती असते हे तुम्हाला सांगतो. 99.9% रेल्वे कधीच कॅन्सल होत नाही. फार फार तर डिले होतात, पण कॅन्सल होत नाही. पण यदा कदाचित जर यात्रा कॅन्सल झाली, ट्रेन कॅन्सल झाली, तर मात्र हे तुम्ही ऐकून घ्या, तर मात्र तुम्ही भरलेले ₹2000 त्याच्यातला एकही रुपया रिफंड मिळणार नाही. त्याचं कारण असं आहे, रेल्वे कॅन्सल झाली तर ती फक्त एका साइडची कॅन्सल होईल, 2 साइडची कॅन्सल होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की रेल्वे तिकीट आपले 2 महिने आधी झालेली असतात. हॉटेल बुकिंग आपले 3 महिने आधी झालेले असतात. गाडी बुकिंग आपले 3 महिने आधी झालेले असतात. आणि गाड्यांच्या बुकिंगसाठी पैसे ऑलरेडी गेलेले असतात. हॉटेलच्या बुकिंगसाठी पैसे ऑलरेडी गेलेले असतात. रेल्वेच्या तिकिटासाठी ऑलरेडी आपले पैसे गेलेले असतात. आणि एखादी रेल्वे तिकीट कॅन्सल झाली, तर रेल्वेचे पैसे मिळतात. परंतु हॉटेलची बुकिंगचे पैसे, बसच्या बुकिंगचे पैसे आणि एका साइटनी जे रेल्वेचे तिकीट केले त्याचे पैसे मिळत नाहीत. अर्थातच ह्या सगळ्यांची तिकीट करून काहीही शिल्लक राहत नाही. हे सगळं ट्रिप कॅन्सल केली तर. कारण याचं कारण आहे, ही नॉन कमर्शियल यात्रा आहे. ना नफा ना तोटा तत्वावरची यात्रा आहे आणि जेवढा खर्च सुरुवातीला बुकिंगसाठी लागणार आहे तेवढाच आपण घेतलेला आहे. म्हणजे फक्त ₹2,000 घेतलेले आहेत. त्याच्यातले ₹1200-1300 तर रेल्वे तिकिटाला जाणार आहेत आणि ₹500 प्रमाणे तुम्हाला बस बुकिंगसाठी जाणार आहेत आणि ₹200-300 हॉटेल बुकिंगसाठी जाणार आहेत. हा खर्च ऑलरेडी तुम्ही दिलेला हा ऑलरेडी त्या समोरच्या व्यवस्थेसाठी लागलेला आहे. त्यामुळे ही महत्वाची गोष्ट आहे. याची शक्यता किती पर्सेंट आहे मी तुम्हाला सांगितलं. हजारात 1% आहे. असं कधी होत नाही. पण तरी एक संभावना म्हणून आयोजक मंडळीचं जे काम असतं, ते आम्ही करत आहोत. म्हणून ट्रेन कॅन्सल होणे किंवा पॅकेज व्यतिरिक्त जो काही प्रति व्यक्ती खर्च वाढेल, तो सर्वांनी देणे बंधनकारक असेल. म्हणजे पॅकेज काय सांगितलंय बाबा, ₹5,100 हे यात्रेचं काय सेवा मूल्य आहे. त्याच्यामध्ये काय समाविष्ट बाबी आहेत हे सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये सार्वजनिक हॉलमध्ये गाद्यांची व्यवस्था असणारे तुम्हाला हॉल मिळतील. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर एखादी एसी रूम पाहिजे असेल किंवा नॉन एसी रूम पाहिजे असेल, टॉयलेट, बाथरूम अटॅच असणारे रूम पाहिजे असेल, तर ज्याचा त्याचा खर्च त्यांनी अधिकचा द्यावा, असं त्याचा अर्थ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रवासा करत असताना तुमच्या बरोबर आधार कार्ड बरोबर असणं बरोबर गरजेचं आहे. ओरिजिनल आधार कार्ड असणं गरजेचं आहे. ओरिजिनल आधार कार्ड बरोबर ठेवणे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, की 200 प्रवासी आहेत, तर आधी आपला 2-3 महिने तिकीट होणार आणि 2 महिने तिकीट झाल्यानंतर पूर्वी 4 महिने तिकीट व्हायची, आता 2 महिन्यावर आली. त्यामुळे सुद्धा तिकिटावर बर्डन येतंय एवढ्या लोकांना उपलब्ध. आपण कन्फर्म तिकीट म्हणजे आर-ए-सी पर्यंत तिकीट आपण काढणार आहे. वेटिंग तिकीट लागली की आपण ते तिकीट बंद करून दुसऱ्या ट्रेनमध्ये काढू. त्या ट्रेनमध्ये सुद्धा सहकारी असतील, कदाचित मीही असेल. आलं लक्षात? त्या त्या पद्धतीचं नियोजन असेल. तुम्हाला कुठेही एकटं सोडलं जाणार नाही. तुमच्याबरोबर सदैव डे नाईट 24 तास तुमच्या बरोबर माणसं असतील. काहीही अडचण आली तर संस्थेचे जी काही मंडळी आहेत, त्या विभाग प्रमुख असतील, त्याच्याबरोबर त्यांच्या खालची जी सेवेकरी मंडळी असतील, आम्ही स्वतः तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. आधार कार्ड बरोबर ठेवायचंय आणि जर का तुम्ही येत नसाल, यात्रेच्या आधीच लोकांची काही अडचणी येतात. 2 महिने आधी तिकीट केलेलं असतं आणि मग असं होतं, की काय करणार? शक्यता नाहीये. मग एक काम करू, 200 माणसं आहेत. महाराजांना काय कळणार आहे? आपण बदली माणूस पाठवू. आलं लक्षात. आणि असा जर बदली माणूस जर आम्हाला कळाला, तर मग मात्र त्याच्याकडून ₹10,000 घेतले जातील. याचा अर्थच असा आहे, ज्याचं नाव दिलंय, ज्याच्या नावाने बुकिंग दिलेली आहे, ज्याचं रेल्वे तिकीट झालंय, त्यालाच येणं अपेक्षित आहे. तो जर आला नाही, तर त्याचे ₹2,000 मिळणार नाही. बदली तिकीट पाठवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. जर बदली सीट असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला मुळात बदली सीट हे चालणारच नाही. असू द्या. त्याच्यानंतर पुढे रेल्वेमध्ये तुमच्या नावाचं तिकीट आहे. तुम्ही जे नाव सांगितलं त्या नावाचं, तुम्ही जे वय सांगितले त्या नावाचं, त्या वयाचं तिकीट काढलेलं आहे. यदा कदाचित तुमच्या त्या नावामध्ये आणि त्या वयामध्ये जर तफावत आढळली, तर मग मात्र जर का तुम्हाला रेल्वे फाईन बसला, तर तो मात्र तुम्हाला भरणं गरजेचं आहे. कारण तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार तुमची रेल्वे तिकीट झालेली आहेत. असू
रामकृष्ण हरी. आशा करतो की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल, कारण जी ब्लूटूथ होती त्याची चार्जिंग संपलेली, अर्धा व्हिडिओ आपला वाया गेला. ठीक आहे. तर 7व्या क्रमांकाच्या नियम अटींमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या नावाने तिकीट केलेलं आहे आणि ज्या तिकिटामध्ये तुमची जी बोगी नंबर किंवा जे सीट नंबर आहे त्या सीटावर प्रवास करा, किंबहुना आपापसामध्ये परस्पर ॲडजस्टमेंट करा. तिथं आयोजक तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करू शकणार नाही, पण तुमचं तिकीट काढून कन्फर्म करून देणं हे आमचं कर्तव्य आहे. बदली सीट पाठवू नये, रेल्वेमधली बदली सीट चालत नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कल्पना आहेत. याआधीसुद्धा या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. स्वतंत्र विचार मांडू नये, स्वतंत्र कारभार करण्यासाठी तुम्हाला परवानगी नाही. स्वतंत्र करायचं असेल, स्वतंत्र विचार मांडायचे असतील तर स्वतंत्र पद्धतीने यात्रा कराव्यात अशी आमची नम्र विनंती आहे. जर तुमच्या काही सूचना असतील, काही विनंती असतील तर मात्र त्या आमच्या आयोजक मंडळाकडे, आमच्या कमिटीकडे पोचवा. त्यानुसार आम्ही प्रयत्न करू की तुमच्या सूचनांमध्ये जर खरंच काही तथ्य असेल तर आपण त्यानुसार परिवर्तन करून पाहू, जेणेकरून ही यात्रा सुखकर होईल. यात्रेमध्ये 200 प्रवासी आहेत, 4 विभाग आहेत. हे विभाग जात प्रांत वाढवण्याकरता नाही आहे, वाद वाढवण्याकरता नाही, तर ही यात्रा सुखकर सोपी व्हावी, सगळ्यांना सहज जमावी ह्याकरता हे सगळं नियोजन आहे, याची नोंद घ्या. दुसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बरं का, की जी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली पण रेकॉर्ड झाली नाही, ती म्हणजे सूचना अशी आहे की यात्रे प्रवासामध्ये जीवित व वित्तहानी ज्याची त्याची जबाबदारी आहे. इथं यात्रेकरू कसल्याच प्रकारचा आयोजक म्हणून कोणी मदत करू शकणार नाही. जेवढं माणुसकीच्या नात्याने होईल तेवढं करेल, त्याच्या पलीकडं होणार नाही. उदाहरणार्थ एखाद्याचं गळ्यातलं सोनं मारलं किंवा कानातलं चोरलं, एखाद्याचा मोबाईल चोरीला गेला, एखाद्याचा पाकिट चोरीला गेला, आयोजक त्या ठिकाणी काय करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून काही तुम्हाला अडचण आलीच तर कल्पना करा, 200 प्रवासी आहेत, ते सगळेच्या सगळे सिनियर सिटीजन आहेत. जवळपास 170 प्रवासी तर सिनियर सिटीजन आहेत. कोणाला शुगर आहे, कोणाला काय डायबिटीज आहे, कोणाला ब्लड प्रेशर आहे, कोणाला थायरॉईड आहे, कोणाला काय अडचण आहे, कोणाला गुडघे दुखत आहेत, कोणाची कंबर दुखत आहे, कोणाचं डोकं दुखत आहे, कोणाचं बायकोशी पटत नाही. आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आयोजक म्हणून आम्ही तुमची काय मदत करू शकणार आहे. आलं लक्षात. तुम्हाला जे आवश्यक गोळ्या औषधं लागणार आहे त्या तुम्ही तुमच्याबरोबर घ्यायच्या आहेत. अर्थातच जीवित व वित्त आणि ज्याची त्याची जबाबदारी असेल. आलं लक्षात. जीवित व वित्त आणि ही यात्रेकरूची ज्याची त्याची जबाबदारी आहे. आणि मुलांना पण सांगायचं आहे, ही आपापल्या मुलांना पण ह्या सूचना द्या. काही महाभाग आम्हाला मुलं फोन करतात आणि म्हणतात आमच्या आईबाबांना तुम्ही यात्रेला नेलं आहे आणि त्यांच्या जीवित वित्त हानीची जबाबदारी कुणाची. मी म्हटलं ते आयोजकाची नाही आहे. कारण हे खूप मला हे प्रत्यक्षात मला बोलावं लागतं, कारण एक कटू अनुभव आम्हाला यात्रेमध्ये हा असा आला. एक विचित्र मुलगा भेटला आणि त्याने अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. मला नवल वाटतं. तुम्ही घरात बसल्यानंतर तुम्हाला काय झालं तर तुम्ही त्याची जबाबदारी कोण घेतं. अरे जगताने काही झालं तर समजू शकतो. एखादा खेळाडूला खेळता खेळता काही लागलं ना तर त्याच्यातसुद्धा समाधान आहे, पण तो खेळाडू असेल आणि घरात लागलं तर त्याच्यात समाधान नाही. मरायचं तर आहेच आहे, कोण जगण्यासाठी आला आहे, पण जीवन जगण्यासाठी बाहेर पडायसाठी तुम्ही आयुष्यातल्या सुंदर आठवणी जमा करण्यासाठी बाहेर पडता आणि असे निगेटिव्ह विचार करता. अजिबात असं करू नका. तुम्ही या नका येऊ, तुमचं स्वतंत्र मत ते त्याच्यापाशी आहे, परंतु जीवनाचा मनमुराद आनंद घ्या आणि आयोजकावर विश्वास ठेवा आणि जीवित व वित्त हानीची जबाबदारी स्वतः घ्या आणि आपल्या मुलांना पण हे सांगा. मुलं लक्षात. बहुधा ही ज्या वयातली माणसं आपल्या यात्रेबरोबर आहेत त्या वयातली माणसं भाविक असतात, सज्जन असतात, सरळ असतात, मदत करणारी असतात, सेवा करणारी असतात. पण ज्या जनरेशन त्यांची जी मुलं आहेत किंवा त्यांची जी नातवं आहेत की जी जनरेशन आत्ताची जी जनरेशन आहे यांना समाजकार्य, सेवा, धर्म याचं काहीही घेणं देणं नाही. आलं लक्षात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना पण आपल्या परिवारातल्या लोकांना पण ही सगळ्या गोष्टी समजावा. यात्रेमध्ये पैसे भरलात आणि आला नाही तर 1 रुपया रिफंड मिळणार नाही. बुकिंग भरली आणि कॅन्सल झाला तरी 1 रुपया रिटर्न मिळणार नाही. पैसे भरले तुम्हाला आजपासून तर 4 दिवसाचा कालावधी दिला जाईल. जर तुम्हाला कॅन्सल व्हायचं असेल तर तुम्हाला 100% रिफंड मिळेल या 4 दिवसात कॅन्सल केलं तर.
या 4 दिवसानंतर आम्ही हॉटेल बुकिंग आणि बस बुकिंग करणार आहे आणि येत्या 10 दिवसात आपले रेल्वे तिकीट पण होतील. त्यामुळे या सूचनेचं महत्त्वपूर्ण सूचना आहे, लक्षात घ्या. जर तुम्हाला नियम अट मान्य नाही, तुम्हाला यायचं नाही, तर तुम्ही कॅन्सल होऊ शकता. हे 4 दिवसाचा कालावधी तुमच्या हातामध्ये आहे. अजून एक महत्त्वाची सूचना अशी आहे की यात्रेमध्ये 200 प्रवासी आहेत, पण जवळपास 25-30 प्रवासी असे आहेत की त्यांचं स्थान निश्चित झालेलं नाही. तुम्ही भाग्यवान आहात, तुमचं स्थान निश्चित झालं, तुम्ही वेळेत पैसे भरले आणि आपलं स्थान निश्चित केलं. अजूनसुद्धा यात्रेमध्ये 20-25 लोक वेटिंगवर आहेत. जर तुम्ही नाही आलात किंवा तुम्हाला जर कॅन्सल व्हायचं असेल तर खऱ्या अर्थाने उपकारच होतील, कारण त्यांना त्याची संधी मिळेल. नाही, सर्वांसाठी नाही, ज्यांना मान्य नाही अशांसाठी. माझी वैष्णव सेवा संघाची जुनी मंडळी तर अतिशय गुणी गोविंदाने हा प्रवास करत असतात आणि होईल तेवढं सहकार्य करत असतात. नवीन मंडळी जे आहेत, ज्यांना अजिबातच काही संस्थेविषयी माहिती नाही, संस्था ही सेवाभावी वृत्तीने कार्य करते आणि संस्थेचे सगळे कार्यकर्ते माझ्या परिवारासहित ही सगळी मंडळी सेवाभावी वृत्तीने कार्य करत असते आणि तीच यात्रेकरूंकडून सुद्धा अपेक्षा असते. दारू पिलात तर 20,000चा दंड भेटेल. दारू पिण्याला यात्रेकरूंना अलाउड नाही, 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 नाही. तुम्ही प्रवासामध्ये कसल्याही प्रकारचं दारूचं व्यसन करू शकणार नाही, याची नोट घ्या, तुम्ही याची नोंदणी घ्या. आणि बाकीच्या विषयांचं तर विषय येत नाही. स्त्रियांची राहण्याची व्यवस्था स्वतंत्र आहे, पुरुषांची राहण्याची व्यवस्था स्वतंत्र आहे. याचा अर्थ स्त्रियांनी वेगळ्या बॅग भरायच्यात, पुरुषांनी वेगळ्या बॅग भरायच्या. 4 नाईट 5 दिवसाचा प्रवास, फार तर 4 प्रवासाचे 4 ड्रेस बरोबर घ्यायचे, त्याच्या व्यतिरिक्त जास्त सामान बरोबर घ्यायचं नाही. ते लिहूनसुद्धा आम्ही तुम्हाला पाठवणार आहे, आलं लक्षात. दुसरी गोष्ट म्हणजे काय, रेल्वेपर्यंत यायचा आणि रेल्वेतून उतरून घरी जायचा, ज्याचा त्याचा खर्च आहे. रेल्वे रिझर्वेशनपासून म्हणजे तिथपर्यंत येणं, योग्य त्या वेळी येणं, 1-1.5 तास आधी येणं आणि योग्य त्या वेळी, योग्य त्या ट्रेनमध्ये, योग्य त्या डब्यामध्ये, योग्य त्या सीटवर बसणं, ज्याची त्याची जबाबदारी आहे. तुम्हाला काही अडचणी येत असेल, संस्था त्याच्यासाठी यात्रेमध्ये 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 4 विभाग केलेले आहेत. 4 विभागाचे 4 विभाग प्रमुख आहेत, त्यांचेसुद्धा नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आमचे नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे नियम अटी मान्य असल्यास तुम्ही यात्रेला या, कारण नियम अटी मान्य करून आलात तर तुमची यात्रा सुखकर होण्याची जबाबदारी आमच्याकडे लागते. जर तुम्हाला तुमच्या मनानुसार वागायचं असेल तर मग दुर्भाग्याने त्यामुळे तुम्हालाही त्रास होणार आहे, आयोजकालाही त्रास होणार आहे. ही यात्रा सेवाभावी वृत्तीने करत आहात, सज्जन हो. या यात्रेला सहज 10-12 हजार रुपये होतात. त्यामध्ये 2 ज्योतिर्लिंग आहेत, त्याच्यानंतर शंकराचार्यांचं द्वारकेतलं पीठ आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी असलेला संगम आहे, गोमती घाट आहे, बेट द्वारका आहे, मूळ द्वारका आहे, गोमती द्वारका आहे, नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे, पुन्हा महात्मा गांधीजींचं जन्मस्थान आहे, पोरबंदर आहे, पुन्हा हरिसिद्धी माता शक्तिपीठ आहे, त्यानंतर सुदामा नगरी आहे, सुदामा महल आहे. एवढं सगळं तुम्हाला या यात्रेमध्ये एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढा मोठा अनुभव, एवढा मोठा संचय तुम्हाला जीवनामध्ये मिळणार आहे. अपेक्षा फक्त एवढेच आहे, हे एकट्याचं काम नाही. संस्थेला पाठीमागं नॉन कमर्शियल यात्रेला सरळ हाताने तुम्ही मदत केलेली आहे. तुम्हाला सज्जनाहो सांगतो, वृंदावन यात्रेच्या पहिल्या नॉन कमर्शियल यात्रेला 5,100 रुपये होते. 4 पंक्तीदाराने 25-25 हजार रुपये दिले होते. 1 लाख रुपये तर अन्नदानासाठी दान आलं होतं आणि यात्रेकरूंनी प्रत्येक यात्रेकरून 500,000 500,000 असे देऊन 20-25 हजार रुपये दिले होते. सर्व यात्रा करून आमच्याकडे 25,000 रुपये शिल्लक होते. त्याच्यातले 15,000 रुपयाचं योगदान आपण महाराजांच्या श्री लवदास महाराज यांच्या स्वामींच्या आश्रमासाठी आपण त्या ठिकाणी देऊन आलो होतो. मला सांगायचं आहे काय, तुम्ही जर सहकार्य केलं नाही तर एवढा मोठा खर्च उचलणार कसा. जर 10,000 खर्च येतो या यात्रेसाठी आणि 10,000 बाकीची यात्रेसाठी सहज पद्धतीने घेतात आणि त्यांचं सगळं जर त्यांचं जे मार्जिन असेल किंवा त्यांचा जो खर्च असेल तो सोडूनसुद्धा तसं जर पाहिलं तर 1-2 हजार रुपये हे लोक ठेवतात, तर कल्पना करा प्रत्येक व्यक्तीला 7-8 हजार रुपये खर्च येणार आणि संस्था तुमच्याकडून 5,100 रुपये घेते, तर संस्था कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य करू शकते. म्हणून ज्यांना शक्य आहे ज्यांना धमन्यांमध्ये रक्त दिलं आहे आणि ते सळसळतं एक क्षमता दिली भगवान परमात्म्याने ज्यांना, त्यांनी शक्य होईल तिथं अन्नदान करा, शक्य होईल तिथं प्रचार प्रसार करा, शक्य होईल तिथं सेवा करा,
कुणी वाढायची मदत करू शकतं, कुणी स्वयंपाकाची मदत करू शकतं, कुणी पाठीमागं बसून वृद्ध माणसांना पुढं सीट बसून द्यायचं सहकार्य करू शकतं. एखाद्याला बाबा मला चढता येतं आहे, मी वरती जातो वरच्या सीटावर, तुम्हाला चढता येत नाही, तुम्ही खालच्या सीटावर आराम करा रेल्वेमध्ये. अशा सगळ्या पद्धतीने तुम्ही या सेवेला, या संस्थेला सहकार्य करू शकता. काहीच नाही बाबा, जे यात्रा चालली तुमची यात्रा सुखरूप हो, भगवंताकडे मी प्रार्थना करतो, आल्यानंतर आम्हाला प्रसाद द्या, एवढी जरी मंगल इच्छा केली तरीही, एवढं जरी सहकार्य केलं तरीही संस्था तुमचं सदैव ऋणी राहील. आणि शेवटी, सगळ्यात शेवटी तुमच्या अंतःकरणात असलेल्या भगवान परमात्म्याला, द्वारकाधीशला मी नमन करतो आणि तुमची रजा घेतो. तुमचे नियम अटी लिखित स्वरूपात पाठवत आहोत. या 5 दिवसामध्ये जर तुम्हाला कॅन्सल व्हायचं असेल तर तुम्ही कॅन्सल होऊ शकता. 100% रक्कम तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. त्या बदल्यात जी वेटिंगची सीट आहे त्यांना ते स्थान मिळू द्या. कारण संस्थेचे काही बरेच महत्त्वाची सदस्य मंडळी, आमच्या डुंबरे महाराजांची निलक परिवार वगैरे अशी भरपूर मंडळी आहेत. आमचे चाचकर परिवार, त्यांची 14 सीटं पेंडिंग आहेत. एका सीटाची बुकिंग फक्त 5 मिनटं लेट झाल्यामुळे आज 14 सीटं पाठीमागं राहिलेली आहेत. असे बरेचसे आहेत. आमच्या नेसरीचे एक सर आहेत, त्यांची 2 सीट आहेत, त्यांना पण यायचं. असे बरेच सीटं आहेत. असू द्या, पण पहिले ज्यांनी आधी भरलं आहे त्याचाच अधिकार आहे. तुमचंच 200 माणसांचं हे स्थान निश्चित झालेलं आहे. तुमचं सर्वतोपरी अभिनंदन मी करतो. कारण सहज या यात्रेला 500-600 माणसं झाली असती, पण आपण प्रत्येक यात्रेचा कोटा हा 200च ठेवलेला आहे आणि 200च होणार आहेत. म्हणजे द्वारकेच्या यात्रेत 200, पुरीच्या यात्रेत 200, बद्रीनाथच्या यात्रेत 200 आणि कन्याकुमारी, केरळ, रामेश्वरम, मदुराई या यात्रेसुद्धा 200च प्रवासी असणार आहेत. वाढवली जाणार नाही. तत्कालचे 20 सीटं असतात आमच्याकडे बरं का. ते तत्कालची 20 सीटं म्हणजे काय बाबा, 1000 रुपये 1500 रुपये एक्स्ट्रा देऊन तुम्ही त्या सीटांमध्ये स्थान प्राप्त करू शकता. जर बाबा तत्कालमध्ये तुम्हाला यायचं असेल तर 220 प्रवासी आपण घेणार आहोत. तर त्या 20 सीटामध्ये तुमचा नंबर लावायचा असेल तर तुम्ही नक्की लावू शकता. त्याच्यामुळं तसं सध्या सहकार्यच होणार आहे, मदतच होणार आहे. ते अतिरिक्त रक्कम यात्रेमध्ये अनावश्यक आलेल्या संकटांना सामोरे जाण्यासाठी रिझर्व्ह फंड म्हणून वापरली जाईल. जय जय रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय द्वारकाधीश.